नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न। अर्थशास्त्र हे ग्रंथ कोणाचे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए चाणक्य, बी कालिदास, सी वराहमिहिर आणि डी बाणभट्ट। तुमचे योग्य उत्तर आहे चाणक्य। तुमचा पुढचा प्रश्न आहे गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने कुठे दिला? तुमचे ऑप्शन आहेत ए द्वारका, बी कुरुक्षेत्र, सी गोकुळ आणि डी मथुरा। तुमचे योग्य उत्तर आहे कुरुक्षेत्र। तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये पहिली बौद्ध परिषद कुठे भरली होती? तुमचे ऑप्शन आहेत ए राजगृह, बी पाटलीपुत्र, सी वैशाली, डी काशी। तुमचे योग्य उत्तर आहे राजगृह। तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए तानाजी मालुसरे, बी नेताजी पालकर, सी बहिर्जी नाईक आणि डी संताजी घोरपडे। तुमचे योग्य उत्तर आहे बहिर्जी नाईक। तुमचा पुढील प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? तुमचे ऑप्शन आहेत ए इंदिरा गांधी, बी मदर तेरेसा, सी सरोजिनी नायडू, डी लता मंगेशकर। तुमचे योग्य उत्तर आहे मदर तेरेसा। तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी राजेंद्र प्रसाद, सी पंडित नेहरू, डी सरदार वल्लभभाई पटेल। तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर। तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए द टाइम्स ऑफ इंडिया, बी द हिंदू, सी द बंगाल गॅझेट आणि डी इंडियन एक्सप्रेस। तुमचे योग्य उत्तर आहे द बंगाल गॅझेट। तुमचा पुढचा प्रश्न आहे हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील तर कोणता आहार घेतल्याने फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए दूध, बी अंडी, सी पनीर आणि डी चिकन। तुमचे योग्य उत्तर आहे अंडी। तुमचा पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए 1930, बी 1940, सी 1942, डी 1947। तुमचे योग्य उत्तर आहे 1942। तुमचा पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए जैन धर्म, बी बौद्ध धर्म, सी हिंदू धर्म, डी शीख धर्म। योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म। तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए दादाभाई नौरोजी, बी A.O. ह्यूम, सी बाळ गंगाधर टिळक आणि डी गोपाळकृष्ण गोखले। तुमचे योग्य उत्तर आहे A.O. ह्यूम। तुमचा पुढचा प्रश्न आहे संविधान दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 26 नोव्हेंबर आणि डी 14 नोव्हेंबर। तुमचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर। तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कोल्हापूर, बी अहमदनगर, सी पुणे, डी सांगली। तुमचे योग्य उत्तर आहे अहमदनगर। तुमचा पुढचा प्रश्न आहे
भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तुमचे ऑप्शन आहेत ए हिमालय, बी अरवली, सी सातपुडा आणि डी नीलगिरी. तुमचे योग्य उत्तर आहे अरवली पर्वत. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची मूळ भाषा कोणती? तुमचे ऑप्शन आहेत ए इंग्रजी, बी हिंदी, सी संस्कृत आणि डी मराठी. योग्य उत्तर आहे इंग्रजी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई 1857च्या उठावात कोणत्या युद्धात वीरगतीला प्राप्त झाली? तुमचे ऑप्शन आहेत ए कानपूर, बी झाशी, सी ग्वाल्हेर आणि डी मेरठ. योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अमरावती जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कृष्णा नदी, बी तापी नदी, सी वैनगंगा नदी आणि डी पंचगंगा नदी. योग्य उत्तर आहे तापी नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला संगणक कोणत्या ठिकाणी बसवला गेला? तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे विद्यापीठ, बी IIT दिल्ली, सी कलकत्ता विद्यापीठ आणि डी IISc बेंगळूर. योग्य उत्तर आहे कलकत्ता विद्यापीठ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीला दुसरे कोणते नाव आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए आर्य संस्कृती, बी हडप्पा संस्कृती, सी वैदिक संस्कृती आणि डी द्रविड संस्कृती. योग्य उत्तर आहे हडप्पा संस्कृती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात योजना आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए 1950, बी 1947, सी 1951 आणि डी 1952. योग्य उत्तर आहे 1950. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.